अरे कधी शिफ्ट होतोस US ला? नाही रे, सगळं अजून फ्लाईट मोडलाच आहे. म्हणजे वाटलं होतं तितकी सोपी नाहीये सिच्युएशन. काय रे तू हे म्हणतोयस? एनी प्रॉब्लेम? तन्मयच्या डिक्शनरी मध्ये प्रॉब्लेम, डाऊट हे असे शब्द नाहीये. अरे यार, ती आग्र्याची मालकीण, मला वाटलं होतं ती आग्र्याची मालकीण कर्जात बुडालेली, पैशाने मॅनेज करता येईल. म्हणजे जास्त पैसे मागते का ती? अरे ही माणसं पैशाने जिंकता येतील अशी नाही, खास कर ती मालकीण. ही अशी माणसं ना खूप डेंजरस असतात यार. स्वतःही घेत नाहीत आणि दुसऱ्याला काही मिळू देत नाहीत. मग आता मी तिथल्या सगळ्या माणसांची ओळख तर करून घेतली, पण आता ओळखीच्या पुढे जावं लागणार, आणि तेही लवकरात लवकर. लवकर असं का? अरे अजून एका माणसाचा डोळा आहे त्या प्रॉपर्टीला, आणि काही करून तो ती मिळवू शकतो. बोलताना जरा वेडा वाटला, पर येडा बनके पेडा खा गया तो, म्हणून मी जरा अलर्ट आहे. राया जबडे नाव आहे त्याचं. अरे बाबा, गुंड माणूस आहे तो. नाशकातला फार मोठा प्रश्न आहे. राया दरबार नावाचं हॉटेल आहे त्याचं. म्हणजे नुसतं सांगायला हॉटेलिंगचा बिझनेस आहे त्याचा, पण बाकी सगळे त्याचे 2 नंबरचे धंदे आहेत. असेल, पण मी त्याची एकदा फिरकी घेतली आहे फूड इन्स्पेक्टर बनून. अरे बाबा, आता हे अंगाशी येणार आहे तुझ्या. जरा जपून राहा आणि फार पुढ्यात जाऊ नकोस त्याच्या. आणि आता तोही या जागेत इंटरेस्टेड आहे म्हटल्यावर जोखमीचंच काम. अरे कोणी का असेल, मला काय फरक पडतो. आग्रह आपलंच असते. आरू, तुला भीती नाही वाटत? वाटते ना पालीची. ग बाई, पालीला काय घेऊन बसलीयस? इकडे तो लांडगा येऊन गेला आणि तू त्याच्याशी हुजत घालत बसलीस. तो राया, तू त्याच्या नादी लागू नकोस. तो माणूस चांगला नाहीये. तू कसाही असू दे, आग्रहावर त्याचा डोळा असेल ना, तर मला तोंड द्यावंच लागेल आत्या. अगं, तो फार पोचलेला माणूस आहे आरू. पण आपला स्वतःवर विश्वास असेल तर घाबरायची काय गरज आहे? आपण ही जागा कधीच सोडायची नाही. तूच तर मला सांगितलंयस, खूप अडचणी एकाच वेळी आल्या ना, म्हणजे पुढे जाऊन नक्कीच काहीतरी चांगलं होणार आहे. आपली तळमळ कळत असेल की देवाला, मदत बघ दारात चालून येईल. पण तुला सावध राहायला हवं. समोरचा माणूस मदत करतोय का आपला स्वार्थ बघतोय हे काही कळत नाही. तन्मय, अरे काय आहे? सकाळी जो गेलास तो आत्ता उगवतोस? काय एवढं कसलं काम करतोस तू? अगं, एक कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलो होतो जरा. कंपनीचं काम? या काय वेळा झाल्या तुझ्या कामाच्या? अगं खरंच आहे. अगं मला असं वेळी अवेळी बाहेर जावं लागतं, वरचेवर फिरतीवर जावं लागतं. आता कंपनीवाले माझ्या वेळेनुसार तर मला काम नाही सांगणार ना. काय तू पण आहे. बरोबर आहे, आता मुलंच मला शिकवायला लागली. चालू दे काम, चालू दे तुमचं. लग्न झाल्याशिवाय काय ठिकाणावर येणार नाहीयेस. हे काय करतेस तू? हे सगळे महत्वाचे कागदपत्र आहेत, ते सगळे नीट सॉर्ट आउट करून ठेवते. अगं मग इथे कशाला घेऊन आलीस? कुठे हरवतील? अरे असे कसे हरवतील? मुद्दामच आणले तिथे. पुण्याच्या घराचं काय, मी आहे तोवर मी बघेन, पण त्यानंतर तुमची मर्जी. आई प्लीज ना असं नको बोलूस. आई अगं काय बोलतेस तू? हे असं काय निगेटिव्हली वगैरे बोलत नाहीये मी, अगदी प्रॅक्टिकली बोलते. मला पूर्ण माहित, नव्या पिढीला जुन्यात अजिबात रस नसतो. माणसं जुनी झाली की त्यांच्यातही रस नसतो. असं काही नाहीये आई. आई हे पॅकेट राहील. अंत्यविधीचा खर्च आई काय? अरे काही विशेष काही नाही. मी गेल्यावर माझ्या अंत्यविधीसाठी खर्च होईल ना, त्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवले. आई असं का वागतेस तू? तुला एवढं वाईट वाटायला नकोय. हे बघ, मला माझ्यासाठी कुणालाही खर्चात टाकायचं नाहीये. तुला तर माहितीये मी आयुष्यभर कशी जगले, तसंच स्वाभिमानाने मरायचंय मला. आई आई प्लीज असं नको ना बोलूस. मला खूप भीती वाटते. आई आम्हाला परक मानतेस का तू? मी असं कधी विचार पण केला नाही. प्लीज तू पण करू नकोस. आपण आहोत ना एकमेकांना आधार द्यायला. कुणीही कुणाला कायमचा आधार देत नाही.
आमच्याकडून पण? अगदी मी ज्यांना जन्म दिलाय त्या मुलांवर सुद्धा मला कुठलाही भार टाकायचा नाही, जिवंतपणी नाही, मेल्यावरही नाही. दे पाकिट दे. हे पाकिट या कागदपत्रांबरोबरच ठेवते, नीट बघून घ्या दोघं. मी गेल्यावर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. सगळे व्यवहार क्लिअर करून जाईन मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय आज खूप गजबज आहे. हो ना, रविवार ना आज. अरे तुम्हाला पण सुट्टी असेल, मग आज स्पेशल बेत असेल ना? हो आहे, पण दुपारी इथेच आलो होतो, म्हटलं आग्र्यामध्ये नाश्ता करून जावं. अरे वा, बरं केलं. या ना, बसा. या बसा बसा. हिरा काका यांच्या जरा नाश्ता. हिरा काका लक्ष कुठे आहे? त्यांना नाश्ता द्या ना पटकन. आणि सगळ्यांना ताईला सांगा स्वयंपाकाची तयारी जरा भरभर कर, गर्दी वाढत चाललीये. हा, आपली सर्व्हिस कुठे कमी पडायला नको. कोणाच्याही ऑर्डरला वेळ लागतो. हिरा काका हो, काही भिंतीशी बोलतेय का मी? काय झालंय? सगळं ठीक आहे ना? गावाकडे भावाची तब्येत अचानक बिघडली, त्यामुळे मला गावाला जायला लागेल. म्हणजे कसं आहे, तिकडे अकाउंट आहे ना बँकेत, तर ते पैसे काढावं लागेल. आणि मग ते पैसे काढायचे म्हणजे मला माझी सही लागेल ना, म्हणून मला जायचंय तिकडे. अरे बापरे, एवढी गर्दी कशी सांभाळणार? नाही आरुताई, मी दिवस नाही मोडणार तिकडे. म्हणजे कसं आहे, डॉक्टरकडे घेऊन जाईन, त्याला थोडेसे पैसे देईन आणि भावकीतल्या माणसाला त्याच्याकडे लक्ष ठेवायला सांगेन. नाही नाही हिरा काका, तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका. तुमचं तिथे असणं जास्त महत्वाचं आहे. मी बघते इथे काय करायचं ते. मी आत्याला गल्ल्यावर बसवते आणि मी सगुणाला मदत करते. हा आरुताई, तू किचन मध्ये जाणार? अरे मग मंडईत जातेच की, किचन मध्ये जायला काय तेवढं. आणि एका दिवसाचाच प्रश्न आहे ना. तुम्ही इथली काळजी करू नका, मी बघते काय करायचं ते. हा, तुम्ही निघा लवकरात लवकर. फक्त जायच्या आधी त्यांना नाश्ता देऊन जा. हो. हा, मी बघते काय ते. काय काका, आज नेहमीसारखा हसत खेळत दिसत नाही, काय झालं? ते भावाची तब्येत नाही ना बरी, म्हणून गावाला जायला लागतंय. आणि आरुताईला किचन मध्ये जावं लागतंय माझ्यामुळं. इकडे आड तिकडे विहीर, असं झालं तुमचं. हा, काय करायचं काही समजत नाही. म्हणजे तुमची गरज इथे पण आहे आणि तिथे पण. हिरा काका, एक काम करूया. तुमच्याऐवजी तुमच्या भावाला मी पैसे देऊ. हा, तुम्ही फक्त फोन करून सांगा की तन्मय पारखी आहे. हो, पण तुमची कामं? हो, मला कसली कामं? आज रविवार आहे, सुट्टी आहे मला. आणि माझी मदत जर तुम्हाला झाली तर माझा दिवस सत्कारणी लागेल. पण कोणी मदत केली तर ते घ्यायची माझी लायकी नाही. हो, का, काय झालं आता? म्हणजे आता तुम्ही जायला तयार आहे, पण तिकडे बँकेत सही करायची म्हणजे मला जायलाच लागेल की नाही? अहो हिरा काका, मी माझ्याकडचे पैसे देतो आता. हा? आणि पैसे काय कुठे पळून चाललेत का? मला नंतर द्या. साहेब, अशी माणसं मिळणं कठीण आहे या जगात. काय होतं आता, एकीकडे आपलं म्हणता आणि दुसरीकडे साहेब म्हणून मला बरका करता. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मला फक्त पत्ता सांग. थँक्यू साहेब. या. आग्र्यामध्ये एंट्री घेतली, आता मनात एंट्री मारूया. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. परमेश्वरा, सगळी इडापिडा टळव रे बाबा. कोणाची दृष्ट लागली असेल तर ती जाऊ रे बाबा. अरे वा, काय गात आज धूप? हो अगं, धूप घालावा नेहमी. इडापिडा टळते, किडामुंगी येत नाही. आपला आग्रह इतका आनंदी आहे, ही वास्तू इतकी समाधानी आहे, इथे इडापिडा येणारच नाही. अरे मला ना तुझी कधी कधी खूप गंमत वाटते अगं. इतक्या लहान वयात इतकं सोसलंयस तू, तरी सुद्धा तू इतका चांगला विचार कसा काय करू शकतेस? माझ्या आसपास तुझ्यासारखी इतकी चांगली माणसं आहेत ना, म्हणून. हो का? मग आता आजूबाजूची माणसं बदलण्याची वेळ आलीये असं नाही का वाटत तुला? म्हणजे
एक विचारू का ग तुला? वरद आवडतो का तुला? हो आवडतो ना, चांगला आहे. म्हणजे तुम्ही तो आत्या 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 एक मिनिट, तसं काही नाहीये. म्हणजे तुला वाटतो ना तसं नाही आवडत, तो मित्र म्हणून आवडतो मला. अगं म्हणूनच तर आम्ही सोबत असतो ना. छे बाई, मला काही समजत नाहीये. हा, तुला असा आवडतो, मला असा आवडतो, नाही काही समजत नाही. तुला खरं तर नाहीच समजणार. अरे मी मस्करी नाही करत आहे. अगं आत्या मी पण मस्करी करत नाहीये. वरद खूप चांगला मुलगा आहे आत्या, पण मी काहीतरी वेगळं शोधतेय. नाही नाही नाही, म्हणजे शोधत नाहीये मी, पण आत्या मला ज्याच्याबरोबर आयुष्य काढायला आवडेल ना, तो वरद नाहीये. पण का? अगं किती मदत करतो तो तुला. अगं बरोबर आहे, पण थांब, कसं नेमकं सांगू बरं तुला? मला ना नेमकं नाही सांगता येते. मला अशी झपाटलेली मुलं आवडतात, कुठल्या तरी गोष्टीने काहीतरी ध्येय पाहिजे त्यांच्या आयुष्यात, आणि मग ते ध्येय साध्य करण्यासाठी आत्या. बाप रे, लोक आपल्या मुलीसाठी साधी सज्जन मुलं शोधतात. असा झपाटलेला ध्येयवादी मुलगा मी कुठून शोधू? तुला काय वाटतं कोण असेल? मी राया. लोक मला म्हणतात राया, मग म्हणतात हा राया, याला नाही दया माया. हिरो समजतो काय स्वतःला? तुला काय वाटतं पोरगी समोर दिसली की आपण हिरो झालो? पण थोबाड टिकलं तर हिरो असेल ना तो. हे बघ, ही माझी पोरं, त्यांना माझ्याशी असं कोणी वागलेलं आवडत नाही, अजिबात आवडत नाही. मग काय करतात ती पोरं? बेदम चोप देतात. हे हाणार ह्याला, हाना साल्याला. अरे हे काय मारणं झालं का? झापट. ते जाताना काय सांगून गेले? चांगलं मारा. मग हे असं? थांब. पंच मार, पंच इथे. हा, अरे इकडे तिकडे काय बघतो? मार इथे, मार इथे. एकदम सॉलिड पंच मार, मार, मार. सॉलिड असं पाहिजे. तू इथे मार, इथे. मार, 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 मार. वाह, मस्त. आता तू थांब जरा, विचार तर करू दे. माझा मेकअप झाला, आता तुमचा.
अरे हिरा काका हं? आलात गावाहून? भाऊ कसा आहे आता? भाऊ बरा आहे, पण आरूचा एक प्रॉब्लेम झालाय. हिरा काका सरळ सरळ सांगा ना, काय झालंय? तो तन्मय आहे ना, तो भेटला. तुम्ही पाठवलं की काय त्याला? हिरा काका आणि तो पोचला ना तिथे, पैसे पण दिले त्यांनी. पण आता गावावरून फोन आला का गावचा पूल तुटलाय म्हणून. काय? हो, आणि ह्या पोराचा पत्ता पण नाही, अजून पोचला पण नाही हा. अरे तो आला. काय तुम्ही तुम्हाला लागलं कसं? हिरा काका पटकन हळद आणि बर्फ घेऊन आणा. हिरा काका पटकन आणतो आणतो. प्लीज बसा ना पटकन. ऐकून हे किती लागलंय तुम्हाला? अहो मी ठीक आहे, एवढं काय लागलं नाहीये. सावकाश. पण हे इतकं लागलं कसं? अहो येताना नेहमीचा रस्ता बंद होता, सो मी दुसरा रस्ता पकडला आणि एकाकडनं लिफ्ट पण घेतली, पण रस्ता इतका खराब होता की गाडी घसरली. काय तुम्ही? अगं आरोही, मी काय म्हणत होते, अहो हे काय झालं? अहो काय नाही, फार काय लागलं नाहीये. पण तुम्ही डॉक्टरकडे जायला हवं होतं ना. अहो मी डॉक्टरकडे जाणार होतो, पण आठवलं की हिरा काकांच्या वहिनीने त्यांच्यासाठी कडी दिली. हे घ्या कडी. आता डॉक्टरांकडे गेलो असतो तर कडी आणता आली नसती ना. आणि तसंही मी ओके आहे. लावत्या हळद, जरा दुखेल. अरे किती केलं रे बाबा तू माझ्यासाठी. तुझे उपकार आयुष्यात नाही विसरणार रे बाबा. हो काका, काय तुम्ही उपकारांची भाषा करताय? ठीक आहे, एवढं काय नाही, हे सगळं चालूच असतं. इथं दुखतंय बघा, आणि म्हणताय की लागलं नाहीये. थोडंसं लावावं लागेल ना.